मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. तुम्हाला जर हा डायलॉग आठवत असेल तर तो आहे मराठीमधला प्रसिद्ध चित्रपट दुनियादारीमधला आणि तसेच अनेकांचे मेहुणे आणि पाहुणे या निवडणुकीमध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये जिंकलेलेही आहेत आणि हरलेलेही आहेत. त्यामुळे कोणी स्वतःच्या पाहुण्यांना जिंकवले आणि कोणाचे मेहुणे पडलेले आहेत सगळं मी तुम्हाला सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा ऐकूया संगमनेर नगर परिषदेबाबत. संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे या जिंकलेल्या आहेत तर त्यांनी पराभव केलेला आहे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार असलेले अमोल खताळ यांच्या भावजे सुवर्णा खताळ यांचा. दुसरा नंबर येतो हिंगोलीचा. हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदेचे आमदार संतोष बांगर यांच्या भावजे रेखा श्रीराम बांगर या जिंकलेल्या आहेत. यासोबतच बीडमध्ये योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत. त्यानंतर सिन्नरमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे हे पराभूत झालेले आहेत. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जामनेरमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. यासोबतच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड या बुलढाण्यामध्ये निवडून आलेल्या आहेत. इंद्रनील नाईक जे दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक या पुसदमध्ये नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या आहेत. त्यासोबतच मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आणि रक्षा खडसे उमेदवाराचा त्यांनी तिथे पराभव केलेला आहे. भाजपच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. यासोबत वळूया अंबेजोगाईकडे. नमिता मुंदडा ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे अपक्ष विजयी झालेले आहेत. भाजपमधून नाही तर अपक्ष विजयी झालेले आहेत. यासोबतच गंगाखेडमधून धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत. यासोबतच समीर सत्तार हे सिल्लोडमधून विजयी झालेले आहेत. माजी मंत्री आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले अब्दुल सत्तार यांचा ते मुलगा आहे. यासोबतच रजनी सावकारे या आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी आहेत आणि भुसावळमधून पराभूत झालेल्या आहेत. संजय सावकारेंना स्वतःचा गड राखता आलेला नाही. यासोबतच चाळीसगावचे आमदार असलेले मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण या विजयी झालेल्या आहेत. नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी असलेल्या अश्विनी भोंडेकर या भंडाऱ्यामध्ये पराभूत झालेल्या आहेत. यासोबतच आमदार बाबाजान दुराणी यांचे पुत्र असलेले जुंदेद दुराणी हे पाथरीमधून पराभूत झालेले आहेत. यासोबतच अजून एक खळबळजनक निकाल आलेला आहे तो म्हणजे फलटणमध्ये रामराजे निंबाळकर यांचे पुत्र असलेले अनिकेत राजे निंबाळकर हे आता पराभूत झालेले आहेत आणि तिथे शमशेरसिंह नाईक निंबाळकर जे आहेत ते जिंकलेले आहेत. अनिकेत राजेंचा पराभव हा रामराजेंसाठी मोठा धक्का मानला जातो. यासोबतच देवळीमध्ये रामदास तडस यांच्या पत्नी लता तडस ज्या आहेत त्या पराभूत झालेल्या आहेत. 35 वर्षापासून तडस कुटुंबाची खरं तर तिथे सत्ता होती मात्र अखेर ती सत्ता आता उलथवण्यात आलेली आहे आणि त्यांच्या पत्नीला पराभव पत्करावा लागला. यासोबतच सासवडमध्ये नुकतेच भाजपमध्ये गेलेले माजी आमदार संजय जगताप यांच्या आई आनंदी काकी जगताप ह्या आता विजयी झालेल्या आहेत. यासोबतच हदगाव नांदेडमध्ये माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सुनबाई रोहिणी वानखेडे ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत आणि वैजापूरमध्ये रमेश बोरनारे जे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचे बंधू संजय बोरनारे हे पराभूत झालेले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी आमदारांनी गड राखलेला आहे, काही ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली होती मात्र पराभव पत्करावा लागलेला आहे. एकूणच खरं तर सत्ता ही सर्व केंद्रीय असावी, सर्वांना मिळावी असं म्हटलं जातं पण एक जे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम उच्चारलं जातं एक तर घराणेशाही आणि दुसरं म्हणजे कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या का तर अनेक नेत्यांनी स्वतःच्या घरामध्ये ही सत्ता ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्या सख्या नातेवाईकाला घरातल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. बहुतांश नेत्यांचे जे घरातले आहेत ते जिंकलेले आहेत. काहींना पराभव पत्करावा लागला मात्र कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी किती काम केलं आणि जी कंबर त्यांनी स्वतःच्या घरातल्या व्यक्तीच्या विजयासाठी कसली तशाच पद्धतीचे प्रयत्न कार्यकर्त्यांसाठी केले का? ती जागा कार्यकर्त्यांना का नाही दिली की घरातल्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेसारखा कुणीच कार्यकर्ता शिल्लक नव्हता? असे अनेक प्रश्न आता या ठिकाणी उत्पन्न होतात. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.